उद्धव ठाकरेंनी मला दिघेंची संपत्ती विचारली होती असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। दिघेंच्या निधनानंतर थेट संपत्ती विचारल्याची माहिती किंवा दावा हा देखील एकनाथ शिंदेंनी केला आहे। उद्धव ठाकरेंना फक्त पैसे हवेत असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला आहे। राज ठाकरेंच्या बद्दल जेव्हा दिघे साहेबांनी म्हणाले, अरे कुणाला विचार करताय नेता बनवायचं, उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती, अभिजित इकडे आहे म्हणून सांगतो, त्याचा साक्षीदार मी आहे। जेव्हा दिघे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं, बरं या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे, त्यांच्याबद्दल पण विचार करा। फटाफट दिघे साहेबांना फोन आले, दिघे साहेब गाडीत बसले, 2 दिवस कोणाला भेटले नव्हते। एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला त्याच्या मागे कोण आहे? दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं। ते म्हणाले, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे आहे? म्हणलं त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणारा दोन्ही हाताने, त्या शाखेमध्येच राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग ना काहीच नाही। मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो। नकली शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, नकली शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे। मला पत्रकारांनी विचारलं, मी म्हणाल बरोबर आहे, त्यांच्यावर बाळासाहेबांचे विचार, एक ती शिवसेना खरी, त्याच्याकडे धनुष्यबाण ती शिवसेना खरी, फक्त त्यांना पैसे पाहिजे। तुम्हाला हे मी सांगतो, त्यांना ना धनुष्यबाण पाहिजे, ना बाळासाहेबांचे विचार पाहिजे, त्यांना संपत्ती पाहिजे। बाळासाहेबांनी जे करू नका ते म्हटलं त्यांनी मुद्दाम केलं, आणि फक्त त्यांना पैसे पाहिजे।